नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिमला मिरचीची मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 300 ते 400 ग्रॅम शिमला मिरची घेतली होती आणि तिला बघा स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली, पातळ एकदम कापलेली आहे। आता ही थोडीशी मी लांबडी कापलेली आहे, जे तुम्ही 2 तुकडे सुद्धा करू शकता। काय होतं, खूप जणांना असं होतं की शिमला मिरची आवडत नाही, पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा की मस्त एकदम खातील सगळे। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त तेल केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरे, गॅस आहे मीडियम। त्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता, थोडीशी एकदम हिंग पावडर, त्याच्यामध्ये टाकायचे 2 मीडियम आकाराचे कांदे चॉपरला एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा इंच आलं आहे आणि 6 पाकळ्या लसणाच्या इथे मोठ्या आकाराच्या। आता याला 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। मस्त असं बघा 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो मी चॉपरला बघा बारीक करून घेतलेला आहे, हे पण टाकून ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता गॅस करणार आहे बारीक, कारण मीडियम गॅस होता। आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर हा कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। धने जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, थोडीशी हळद घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं। आता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला जर नसेल तर मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। आणि आपले हे सगळे मसाले अपलोड झालेले आहेत। आता हे काय करणार आहे, ह्या मसाल्यामध्ये 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा हे परतून घेतलेलं आहे, चांगलं एकदम सुक्कं आणि हलकं तेल सुटलेलं आहे बघा। आता मी ह्याच्यात टाकणार आहे बघा शेंगदाण्याचं कूट। जर तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट टाकायचं जर नसेल तर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं बेसन पीठ काय करायचं, जेव्हा आपण जिरं मोहरी टाकतो की नाही त्याच्या अगोदर मोकळ्यात ह्याच्यामध्ये पॅनमध्ये थोडंसं बेसन पीठ भाजून घ्यायचं। नाहीतर 1 चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये दही टाकलं तरी चालेल, मस्त लागतं तसं, पण एकदा तुम्ही जरूर करून बघा। आणि शेंगदाण्याचं कूट जर खात असाल तर तुम्ही टाकलं तरी पण चालू शकतं। हे चांगलं आपण पहिलं परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आणि जरी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट बेसन पीठ जरी नाही टाकायचं म्हटलं ना तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, चांगली चव येईल, तुम्ही एकदा जरूर करून बघा। आता त्याच्यामध्ये हे टाकणार आहे मी शिमला मिरची सगळे। गॅस करणार आहे मीडियम आणि 2 ते 3 मिनटं ह्या मसाल्यामध्ये चांगलं पहिलं आपण परतून घेऊया। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी ह्या मसाल्यामध्येच ही शिमला मिरची चांगले परतून घेतलेले आहे। तर वलसर झालेलं आहे, कारण की हलकंसं ह्याला पाणी सुटतं बघा, अशा पद्धतीमध्ये मस्त बघा झालेले आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जरी तुम्हाला नको असेल का नाही तर नुसतं वाफेवर पण शिजलं जातं बघा, तशा पण खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या। झाकण घालायचं आणि गॅस बारीक करायचा, ते वाफेवर ते छान शिजलं जातं का नाही। पण मला हलकंसं त्याची ग्रेव्ही पाहिजे, त्यामुळे मी पाणी टाकणार आहे। आणि बघा हे पाणी 1 ग्लास घेतलं होतं, अर्ध्या ग्लासाला पण थोडंसं असं मी कमीच पाणी टाकलेलं आहे बरं का। आता हे पहिलं मी मिक्स करून घेते। मस्त असं बघा पाणी टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता बारीक गॅस केलेला आहे आणि मी 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा 15 मिनटं मी झाकून ठेवलं, तर एकदासुद्धा मी हलवलेलं नाही आहे। मस्त बघा असं झालेलं आहे बघा। मसाला शिमला मिरची बघा मस्त एकदम बघा, अशा पद्धतीत करायचं, एकदम छान होतात। त्यात तुम्हाला सांगितलं की बाबा कूट जर नसेल टाकायचं तर चालू शकतं, बेसन पीठ टाका। ते बेसन पीठ जरी नाही टाकलं तरी जेवढे मसाले टाकले तेवढे मसाले आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला जर नसेल तर नुसती मिरची पावडरनं जरी केले तरी चालेल, अशा पद्धतीत करा। पण शिमला मिरची एकदम बारीक कापा। शिमला मिरचीच्या खूप रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। आणि हे अशा टिफिनसाठी मुलांसाठी एकदम छान अशी होते, चवीला पण इतकी छान लागते ना। वाफेवरची वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड आहेत। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।